भाजपच्या नव्या कार्यकारी अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून ठाकरे गटाच्या शिवसेनेने भाजपवर जोरदार टीका केली आहे। बिहारचे मंत्री नितीन नबीन यांची अचानक कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करत भाजपने विरोधकांसह स्वपक्षातील अनेकांना धक्का दिल्याचा टोला सामनातून लगावण्यात आला आहे। सामनात म्हटलं आहे की गेल्या काही वर्षात भाजप म्हणजे एक प्रयोगशाळा बनली असून मोदी शहा सतत नवे प्रयोग करत आहेत। भाजप अध्यक्षपदासाठी भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान अशी नावे चर्चेत होती, मात्र त्यांना संघाची मान्यता नव्हती। तर संघाकडून सुचवलेले नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान यांसारखी नावे बाजूला पडली आणि बिहारच्या बाहेर फारसे परिचित नसलेले नितीन नबीन थेट राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष झाले। मोदी शहांना बिनचेहऱ्याचे त्यांच्या मुठीत राहणारे अध्यक्ष हवेत अशी टीका सामनातून करण्यात आली आहे। याआधी JP नड्डा यांचीही अशीच नियुक्ती झाली होती असं म्हणत नबीन यांच्या नियुक्तीमुळे भाजपवर संघाचा प्रभाव कमी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। मोदी म्हणतात कार्यकर्त्याचा सन्मान झाला, पण भाजपमध्येच या निर्णयाला मान्यता आहे का असा सवाल उपस्थित करत नितीन नबीन यांच्या नियुक्तीने भाजपांतर्गत खळबळ उडाल्याचा दावा सामनातून करण्यात आला आहे। भाजपमधील अंतर्गत राजकारणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।